स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। मालेगावातील सटाणा रोडवरील HDFC बँकेत दररोज कॅश जमा करायला येणाऱ्या शरद नामदेव दुसाने या सुवर्णकार व्यापाऱ्याची माहिती मिळवून टोळीनं दरोड्याची तयारी केली होती। जागृत नागरिकांनी संशयास्पद हालचाली लक्षात घेऊन छावणी पोलिसांना खबर दिल्यानं पोलिसांनी सतर्कता दाखवत बँकेबाहेर पेट्रोलिंग सुरू केलं। याच दरम्यान 2 संशयित दरोडेखोरांना पोलिसांनी हटकवलं असता त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीनं दोघांनाही जेरबंद केलंय। पोलिसांनी अटक केलेले आरोपी हे सातारा जिल्ह्यातले असल्याचं समोर आलंय। सिद्धार्थ सतीश महाडिक वय 24 वर्ष, राहणार आरे सातारा, सौरभ राजेंद्र निकम राहणार पोगरवाडी सातारा यांच्याकडून काळ्या रंगाच्या मास्क, जॅकेट, हातमोजे, मिरची पावडर, पांढरे ग्लोव्ज तसंच लाल रंगाची TVS मोपेड असा दरोड्यासाठी वापरण्यात येणारा साहित्य जप्त करण्यात आलंय। अटकेतील आरोपींनी कबुली देत या कटात आणखी 4 जणांचा सहभाग असल्याचं सांगितलंय। रोशनकुमार साबळी, राम आहिरे वय 35 वर्ष, राहणार मालेगाव, प्रशांत उर्फ पिंट्या अशोक जाधव वय 35 वर्ष, सोयगाव मळी, दिलीप मंगा सूर्यवंशी वय 37 वर्ष, राहणार टेहरे मालेगाव तसंच राहुल राहणार मालेगाव या 6 आरोपींवर छावणी पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला। या तात्काळ आणि दक्ष कारवाईबद्दल नागरिकांनी छावणी पोलिसांचं कौतुक केलंय। शहरातील व्यापाऱ्यांमध्येही दिलासा व्यक्त होतोय। या संपूर्ण कारवाईचं मार्गदर्शन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग सिंधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांनी केलंय। तर प्रत्यक्ष कारवाई पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली विश्वास बागडे, शरद भुसनर, शांतीलाल जगताप, कैलास चोतमल, नितीन आहिरे आणि सलमान खाटिक यांनी केली। शिताफीनं उघडकीस आलेल्या या कटामुळे मालेगावात मोठा गुन्हा टळला आहे। पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव हे करीत आहेत। महाडिक याला आम्ही आणलेलं होतं त्यावेळेस, तर त्याला आम्ही पूर्ण सखोल चौकशी जेव्हा केली त्याच्याकडे, तर त्यांनी सांगितले की शरद नामदेव दुसाने हे दुसाने ज्वेलर्सचे जे मालिक आहे ते दररोज 12 ते 2च्या दरम्यान HDFC बँक येथे मोठी कॅशची बॅग घेऊन भरणा करण्यासाठी जातात व त्यांची बॅग लुटण्याचा आमचा प्लॅन होता। यामध्ये त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्ही अजून इतर 3 इसमांना अटक केली। त्यामध्ये HDFC बँकेचा कॅशियरसुद्धा सामील आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही 269/2025 हा गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत। एकूण आरोपी यामध्ये 6 आहेत। आम्ही 4 लोकांना अटक केली आहे। 2 आरोपींचा शोध सध्या सुरू आहे आणि ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे व नागरिकांनी पोलिसांना टीप दिल्यामुळे झालेली आहे। इंडियन बुटीकचे जे स्टाफ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं की ते 2 संशयित इसम वारंवार फिरत आहेत, त्यावेळी त्यांच्या माहितीवरून आम्ही तिथे स्टाफ पाठवलेला आणि ही कारवाई केलेली। आणि आमचं सगळ्या व्यापाऱ्यांना, व्यापारी असोसिएशनला एक आव्हान आहे की ते जेव्हाही कॅश डिपॉझिट करायला जातात तर त्यांनी खबरदारी घ्यावी, सावध राहून त्यांनी कॅश डिपॉझिट करायला जावं आणि त्यांनी शक्यतोवर जर ते कारमध्ये 2-3 जण जातील तर ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा बरं राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। सध्या